नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर धडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागताच आता विरोधकांना चांगलीच गळती लागली आणि ही गळती इतकी आहे की थांबता थांबत नाहीये. काही जण तर म्हणतात अहो ही गळती कसली भगदाड आहे. आतापर्यंत किमान डझनभर विरोधी पक्षातले आमदार आणि नेते हे भाजपात आले, तर काही शिवसेनेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोडण्याचं प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे. कोणाला लोकांची कामं करून घ्यायची आहेत, कोणाला वाटतंय पक्षामध्ये मरगळ आले, कोणाला दिशाहीन झाल्यासारखं वाटतंय, तर कोणी म्हणे आम्हाला नरेंद्र आणि देवेंद्र यांच्यावर विश्वास आहे. पण या सगळ्यामुळे भाजपची राष्ट्रवादी होऊ लागली आहे त्याचं काय? ज्या घराण्यांच्या विरोधात भाजप इतके वर्ष बोलत होता तीच घराणी आता भाजपवासी झाली त्याचं काय? आणि हे सगळं घडवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात आता शरद पवार यांच्याही पुढे 2 पावलं टाकत राज्यातले सगळ्यात मोठे चाणक्य ठरले आहेत. आणि याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नेते आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. संजय भोकरे आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार. रवी श्रीवास्तव आहेत, सामाजिक कार्यकर्ते. क्लाइड केसो आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. तिकडे माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटील पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत येतील, काँग्रेसच्या प्रवक्ते. आणि सिद्धार्थ मोकळे हे आपल्यासोबत जोडले गेलेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर सुरुवात भाजपच्या प्रवक्त्यांपासून करावी असं अगदी वाटत होतं, पण जवळपास मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केलं आहे की तेच आता खरे चाणक्य आहेत. पण ते का झाले चाणक्य? अशी कुठली रणनीती त्यांची महत्त्वपूर्ण ठरली की ज्याच्यामुळे विरोधकांना इतकी गळती लागली? गळती नाही तर काही जण म्हणतात तसं भगदाड. संजयजी, काय नेमकं झालं त्याच्यामध्ये? आता म्हणतात ना, संशयाचं भूत अनेक प्रश्नांच्या झिंज्या पसरून बसलेलं असतं. अशी अवस्था आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झालेली आहे. इतके प्रश्न आहेत, पण त्यातलं महत्त्वाचा एक विषय असा आहे की EVM बद्दलचा जो संभ्रम आहे की उद्या खरंच EVM ह्यांनी मॅनेज करतात का काय, त्यामुळं मग निवडून कसं येणार आम्ही, ही एक शंका सारखी आहे. मग त्याच्यापेक्षा आपण प्रवेश करावा असा एक वर्ग आहे. काही जणांना आत्ताची ह्यांची धोरणं आहेत, भारतीय जनता पक्षाची, फडणवीसांचं धोरण, चंद्रकांत दादांचं धोरण, म्हणजे ते जे राबवतात, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटतात, कामाचं उरक, हे सगळं बघितल्यानंतर काही जण असं म्हणतात की आपण भाजपमध्ये जाऊ, भाजप चांगला वाटतोय पक्ष. मोदींचं वलय, अमित शहांचं कामाची पद्धत, एकंदर निर्णय घेण्याची क्षमता, निर्णय घेतात, कुठलेही पेंडिंग ठेवत नाहीत. एक त्याच्यामुळं आपण आता जावं. आणि मुळात कसं आहे, सहकारी संस्था या सगळ्या ह्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांच्याकडे आहेत. त्यांना अनुदान देणं, त्यांचं काय काय वेळेला हे नक्की येणार, आपल्या हातात सत्ता आहे म्हटल्यावर त्याचा उपयोग का करणार नाहीत? नक्की त्याचा उपयोग भारतीय जनता पक्षाचे नेते करून घेणार. आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यापेक्षा भाजपवासी व्हावं, म्हणजे EVMची शंका पण मनात न जाईल आणि सगळ्या गोष्टी सुटतील असं. पण रवी श्रीवास्तव आहेत आपल्या सोबत. रवीजी, हे सगळं संजय भोकरे सांगतायत तसं आहे? म्हणजे काम, त्याचा प्रभाव, निर्णय घेण्याचा धडाका, कामाची पद्धत वगैरे हे असं सगळं आहे का काय दुसरंच आहे? म्हणजे काय EVMचं भूत आहे? दिलीप जी, ये जो ऑपरेशन कमल आपने सुना होगा, या कमला का हमला जो वहाँ पर हुआ और सरकार गिर गई, और इसी का मुझे एक तरीके का ये एक्सटेंशन जो है वो और राज्यों में होता दिखाई दे रहा है. यहाँ पर तो स्थिति ऐसी नहीं है कि कोई सरकार गिरने वाली हो, मगर स्थिति ऐसी है कि आगे यहाँ पे 2 महीने के बाद सबको अपने चुनाव दिखाई दे रहे हैं और इन्हें ये नज़र आ रहा है कि शायद हम अगर अपने पक्ष में जहाँ से हम चुने गए थे या जो हमारी आइडियोलॉजी थी उसको फॉलो करेंगे तो शायद अब हम दोबारा जीत के ना आ पाएँ, ऐसा डर उनके दिल में है. दूसरी तरफ भाजपा अपना हर जो हथकंडा है वो अपना रही है. साम दाम दंड भेद, कोई पैसा ले लो, नहीं तो किसी का मंत्री का, जैसे अभी आपने जो एक पहले देखा होगा लोकसभा चुनाव के पहले जो राधा किशन विखे पाटिल साहब जो अध्यक्ष थे, मतलब स्पीकर थे, उनके बेटे को टिकट नहीं मिला तो उन्होंने, बेटे ने पक्ष छोड़ दिया और भाजपा में शामिल हो गए, टिकट मिल गया, जीत गए. थोड़े समय के बाद में उनके पिताजी भी चले गए. तो इस प्रकार से बहुत से बड़े राजनेता ऐसी स्थिति में हैं कि जिनका अपना राजनीतिक भविष्य अब लगभग
समाप्ति पर आ गया है, वो ये देख रहे हैं कि हमारे बच्चे, हमारे बेटे, हमारी बेटी, हमारा दामाद किसी तरीके से ये प्रथा जो है वो चलती रहे आगे, और कोशिश करते हैं कि तिकीट मिले तो राजकीय अस्तित्वासाठी अनेकांनी हे केलंय असं तुम्हाला वाटतं, पण याला आणखीनही काही बाजू आहेत. पण त्या बाजूंचा विचार करण्यापूर्वी आपण एक रिपोर्ट पाहूया, ज्यातून आपल्याला याच्यावरही प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करू की खरंच देवेंद्र हे चाणक्य आहेत का. पाहूया. पवारांपेक्षाही मोठे चाणक्य. भल्या भल्यांना पुरून उरलेले मुख्यमंत्री. भाजपकडे देवेंद्रास्त्र, विरोधक गलित गात्र. फडणवीसांचा करिश्मा, विरोधकांचा खात्मा. राज्यातल्या राजकारणाचं पान ज्यांच्याशिवाय हलायचं नाही, बदलत्या वाऱ्याची दिशा जे अचूक ओळखायचे, केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या राजकारणातही ज्यांचा बोलबाला आहे आणि दोनदा पंतप्रधान झालेल्या मोदींनीही ज्यांना गुरु मानलंय, त्या पवारांना चितपट करणारा महागुरु या महाराष्ट्रात भेटलाय. की पवार साहेबांच्या पार्टीमध्ये लोक राहण्याकरता का तयार नाहीत, याचं आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केलं पाहिजे. आपल्या 5 दशकांच्या राजकारणात शरद पवारांनी विरोधकांच्या अनेक शिलेदारांना फोडून मात दिली. फोडाफोडीच्या या राजकारणात तरबेज असलेल्या पवारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं धाडस फडणवीसांनी करून दाखवलंय. अशा या विंग्ज आहेत, हे विभाग आहेत, याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी केला जातो. विधानसभेच्या तोंडावर आपल्याला जड जाईल असा एकही विरोधक ठेवायचा नाही, यासाठी जणू चंग बांधलेल्या देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस राष्ट्रवादीला हादरवून टाकलंय. विरोधकांचा काटा काढण्यात पटाईत असलेल्या पवारांना देवेंद्रने कात्रजचा घाट दाखवलाय. केवळ पक्षाबाहेरचे विरोधकच नाही तर पक्षांतर्गत विरोधकांचाही चोख बंदोबस्त करून देवेंद्र फडणवीसांनी भाजपवर मान पक्की केली आहे. कधी गोंजारून तर कधी डोळे वटारून त्यांनी वाघालाही काबूत ठेवलाय. मी तर सांगितलंच आहे, मी पुन्हा येणार म्हणून सांगितलंय ना, हे तर सांगितलंच आहे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय एकटा भाजपचा मुख्यमंत्री आहे का? मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे. मी भाजपचाही आहे, मी शिवसेनेचाही आहे, मी आरपीआयचाही आहे, मी रासपचाही आहे, सगळ्यांचा मुख्यमंत्री मी आहे. गेल्या 5 वर्षातला देवेंद्र फडणवीसांचा झंझावात पाहता आजच्या घडीला त्यांच्या तोडीचा विरोधक नसल्याचं स्पष्ट दिसतंय. सरकारवर चालून आलेल्या मराठ्यांचं भगवं वादळ आरक्षण देऊन सक्षमपणे परतवून लावलं. मराठ्यांच्या आरक्षणाची कोर्टातली लढाई यशस्वीपणे जिंकून पवारांची मराठा राजकारणावरची मक्तेदारी एका झटक्यात संपवली. आठवले, जानकर अशा नेत्यांना जवळ घेऊन जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला. सदाभाऊ सारख्या शेतकरी नेत्याला हाताशी धरून राजू शेट्टींना शह दिला, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे मासे गळाला लावून विरोधकांचं कंबरडं मोडलं. एवढंच नाही तर शिवसेनेशी युती करून शिवसेनेला शांत ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांच्या शब्दाला आता पूर्वीसारखं वजन राहिलेलं नाही, हे राष्ट्रवादीत सुरू असलेल्या भूकंपावरून स्पष्ट झालंय. आपण पवारांपेक्षाही मोठे चाणक्य असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलंय. पवार युग मावळतीला जाऊन देवेंद्र युगाची आता सुरुवात झाल्याची ही नांदी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याचबद्दल आता आपण बाकी मान्यवरांशी बोलणार आहोत, त्यांचं मतही जाणून घेणार आहोत. क्लाइड क्रेस्टो आहेत आपल्यासोबत. क्लाइडजी, बाकीचं काय ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय आरोप करायचे ते करा, पण आता पवार युग हळूहळू संपत चाललं आणि आता नवीन युग महाराष्ट्रात सुरू झालं देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं. असं काय तुम्ही जे सांगताय ठीक आहे, आता तुमचं चॅनल चालवतंय चाणक्य सर्व ठीक आहे, आम्ही ऐकतो बघतोय. माझं एक म्हणणं, ही चॅनलची भूमिका नाही, हे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत. तुम्ही सोशल मीडिया बघितलं, याच्यापेक्षा वेगळी चर्चा तुम्हाला ऐकायला मिळेल. माझं मनातलं उत्तर ऐकून घ्या तुम्ही.
हे चाणक्य तुम्ही सांगतात, हे कसले चाणक्य? असे चाणक्य आहे की जे स्वतःचा पक्ष जे आहे ना ते संपवतात. आता मी तुम्हाला का संपवतात सांगतो. हे बाहेरची लोक जे आहेत ते विद्यमान आमदार असो किंवा खासदार असो, त्यांना ते तुम्ही सांगतात की चाणक्य नीती वापरून ते खेचतात. ठीक आहे, मान्य आहेत, आपण ते खेचतात. मग त्यांच्या पक्षातली लोक जे आहे, जे दिवस रात्र एका केल्यात त्यांनी, आणि ते विचार करतात की बाई कुठेतरी आता विधानसभा इलेक्शन येणार, निवडणूक येणार, आम्हाला उमेदवारी भेटणार. त्यांचं काय? स्वतःचे पक्षाचे माणसांना तुम्ही बाजूला ठेवून बाहेरचे लोक आणून तुम्ही त्यांना तिकीट देणार, त्यांना उमेदवारी देणार, त्यांना पुढे करणार. पण ज्या लोकांनी एवढं दिवस रात्र मेहनत करून पक्षाची निष्ठावान ते लोक राहिलेत, त्यांचा काय? एक दिवस असा येणार मिलिंदजी, मी तुम्हाला सांगतो की हे जे भाजपाची लोक आहे, आतली लोक, तेच बंड करणार. बोलला आम्ही एवढं वर्ष काढले, एवढं मेहनत आम्ही केलं, आमचं काय? आम्हाला तुम्ही बाजूला ठेवून बाहेरची लोक आणतात, ते राष्ट्रवादीत घेणार. नाही, ऐका तुम्ही. आणि दुसरा मी एक सांगतो, आणि याचा दुसरा भाग असा आहे की जे सर्व लोक जे तिकडे गेलेत बीजेपी मध्ये, की चाणक्य नीतीचा भाग म्हणून त्या गेले नाही, ते स्वतः कुठे कमकुवत होते. स्वतःला लागला की आम्ही जिंकू शकत नाही, आम्ही काम केलं नाही आहे, म्हणून आम्हाला तिकडे जाऊन त्यांचा मदत घेऊन ते बोलतात ना क्रच घेऊन ते तिकडे गेलेत. बर भंडारी सर, यात तर तथ्य दिसतच आहे ना, ज्या घराण्यांवर तुम्ही वर्षानुवर्ष आरोप करत होता, ती घराणी आता तुमच्याकडे आली. याच सगळ्या नेत्यांवर तुम्ही राष्ट्रवादीत असताना टीका करत होतात, आता तेच सगळे नेते तुमच्याकडे आले. अगदी लेटेस्ट ताजं उदाहरण आहे गणेश नाईक, ज्यांचा उद्याला प्रवेश होईल. मिलिंदजी, या सगळ्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित केला जातो की ही मंडळी जी आमच्याकडे येत आहेत ती त्यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या सहकार्यांचा दबाव आहे म्हणून येत आहेत. आणि हे सर्व लोक हे तळागाळातल्या जनतेशी, समाजाशी जोडलेले लोक आहेत. त्यांना खाली काय चाललं हे रोज कळत असतं, नीट समजत असतं. त्यांना हे दिसतंय की आपण जर भाजपबरोबर गेलो नाही, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्व मान्य केलं नाही, देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलं नाही, तर आपल्याला राजकारणात भवितव्य नाही, कारण जनता आपल्याबरोबर नाही. आणि जनता आपल्याबरोबर नाही, जनतेबरोबर आपण राहिलं पाहिजे. या प्रेरणेतून जी लोक आमच्याबरोबर येतात ते आमच्याबरोबर येतात. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, याच्यातून निवडून येऊ की नाही मुद्दा सोडून द्या, परंतु हे पक्ष उद्या शिल्लक राहणार आहेत की नाही हा सुद्धा लोकांच्या समोर प्रश्न आहे, त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर प्रश्न आहे. काँग्रेसला स्वतःचा अध्यक्ष ठरवता येत नाही, 2.5 महिने झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला पवार साहेबांच्या नंतर कोण आहे हे माहीत नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे ह्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांच्या मनात प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांना भवितव्य पाहिजे ते दुसरीकडे जातात. बरं क्लाइडजी, भवितव्य नाही आणि राजकीय भीती आहे म्हणून जातात, अस्तित्वाची भीती आहे. त्यांना त्यांची अस्तित्वाची भीती असणार. आता भंडारी साहेबांनी जसं सांगितलं की त्यांचे कार्यकर्ता किंवा जनताचा त्यांच्यावर दबाव आहे की काम होत नाही. मला एक सांगा, तुम्ही आमदार होते, तुम्ही खासदार होते, तुम्ही जर तुमच्या लोकांचं काम केलं असता तर लोक विश्वास ठेवला असता ना. तुम्ही काम करत नाही, तुम्हाला माहित आहे की यंदा जे निवडणूक येणार आहे तुम्ही जिंकू शकत नाही, कारण तुम्ही लोकांचं काम केलं नाही. म्हणून तुमच्या दुसऱ्याचा आधार घेऊन तुम्ही जाता, म्हणजे तुमचं पण मत घेणार आणि बाजूवाल्याचं पण थोडं मत घेऊन तुम्ही पुढे चालल्याचं बघायचं. आणि दुसरं एक माधव भंडारी साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनंतर कोण, ते तुम्ही खंत करू नका. आम्ही पण प्रश्न विचारू शकता की मोदी साहेबांनंतर कोण, कारण तुम्ही मोदी साहेबांशिवाय दुसऱ्यांचं नाव घेऊन काम करतच नाही ना, त्यांच्याच नावाने मत घेता. मग त्यांच्यानंतर कोण हे पण आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला. रवि जी बोला. मैं ये तो संजय जी, देखिए, अगर ऐसा कोई सोचता है कि कांग्रेस के सारे इस तरह से तोड़ करके लोगों को एक पार्टी को आप खत्म करेंगे तो ये आपका विश्वास बहुत गलत है. क्यों? 12 करोड़ 13 लाख 19% लोगों ने पिछले लोकसभा चुनाव में कांग्रेस को वोट दिया है. तो आपको ये मानना पड़ेगा कि कांग्रेस एक बहुत बड़ी शक्ति है. ठीक है, आजकल उन्होंने उनके जो नेता हैं, उन्होंने पक्ष नेता, उन्होंने अपना त्यागपत्र दे दिया, जिम्मेदारी लेकर के पूरी ईमानदारी से उन्होंने दिया. उनके नए अध्यक्ष का चुनाव होना है. एक पार्टी के अंदर एक इनस्टेबिलिटी है, एक अस्थिरता बनी हुई है थोड़े समय के लिए. बट ये सोचना कि इस तरह से 2-4 एमएलए को तोड़ करके अपने में मिला करके आप क्या कर रहे हैं? आप कांग्रेस युक्त भाजपा बना रहे हैं. वास्तव में तो देखा जाए तो कांग्रेस युक्त भाजपा बना रहे हैं. आपने कोई किसी को खत्म नहीं किया है. सिद्धार्थ मोकळे आहेत आपल्यासोबत. सिद्धार्थ मोकळे, काय याच्यातलं वास्तव आहे? म्हणजे हे काँग्रेस युक्त आणि राष्ट्रवादी युक्त भाजप आहे का खरंच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा आहे म्हणून हे सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले नेते भाजपात चालले?
मिलिंदजी, काल परवाच्या चर्चेमध्ये मी एक शब्द वापरला होता की हे जे आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राजकीय चरित्र आहे. आता मला असं म्हणावं वाटतंय की हे महाराष्ट्राचं दुर्दैवानं राजकीय चरित्र झालेलं आहे की जिकडे सत्ता असेल, जिकडे मलिदा असेल तिकडेच आम्ही जाऊ. बाकी विचारधारा, पक्षनिष्ठा किंवा जनतेचे प्रश्न या सगळ्या गोष्टींची काही देणं घेणं कुणाला राहिलेलं नाहीये. इनकमिंग करून घेणाऱ्यांनाही राहिलेलं नाहीये आणि आउटगोईंग करणाऱ्यांनाही राहिलेलं नाहीये. इथे कुठलाही पक्ष आता छाती ठोकपणे या विधानसभेमध्ये सांगू शकणार नाही की आम्ही या तत्वांवर चालतो आणि त्या तत्वांवर चालतो. ज्या तत्वांची ग्वाही देऊन हे लोकसभेमध्ये मतं मागत होते आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपील करत होते त्या सगळ्या तत्वांना या चारही पक्षाने पायदळी तुडवलेलं आहे. म्हणजे एकीकडे संविधानाची ग्वाही देऊन संविधान बचाव मोर्चा वगैरे करणारे पक्षातले लोक आणि नेते जे आघाडीवर होते ते आता ज्यांच्यापासून संविधानाला धोका आहे त्या पक्षांमध्ये जात आहेत. असं कोणतं संविधानाचं यांनी हे स्वीकारलं या पक्षांनी हे त्यांनी सांगावं. आणि जे आजपर्यंत घराणेशाहीचा असेल किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल त्या सगळ्या मुद्द्यांवरती ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत टाकू म्हणत होते ते त्यांना घरात घेत आहेत. म्हणजे ही जनतेची भांडारी सर, आत टाकणाऱ्यांना घरात घेताय तुम्ही. ज्या पद्धतीने 2014ला भांडारी सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज गेला भांडारी सरांपर्यंत? आता येतोय बोला. नाही, सिद्धार्थ मोकळे यांनी अगदी नेमकेपणानं सांगितलंय की ज्यांना आतापर्यंत आत टाकण्याची भाषा तुमचे राज्यातले सर्व प्रमुख नेते करत होते त्याच्यातल्याच बहुसंख्यांना तुम्ही आता पक्षात घेताय. म्हणजे पक्षात आल्यामुळे सगळं आता ऑल इज वेल. ज्यांना आत टाकण्याच्या बद्दलची भूमिका आम्ही विरोधक असताना घेतली होती, नंतर घेतली, त्यांना आत टाकण्याचं काम केलं भुजबळ साहेब, रमेश कदम, नावा आठवा. आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत, ज्यांच्यावरती आक्षेप आहेत अशांना आम्ही कुणाला फार थारा दिलेला नाही. मुद्दा त्यातला जो आहे, आम्ही कुठलंही आमचं भूमिका सोडलेलं नाही. ज्यांना आमची भूमिका, आमची कार्यपद्धती मान्य आहे ते आमच्यामध्ये येतात. आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने काम करावं लागेल हे गृहीत धरून ते येतात. ज्यांना आमची भूमिका मान्य नाही, ज्यांना आमचा विचार मान्य नाही ते आमच्या विरोधात आहेतच. आणि श्रीवास्तवजी काँग्रेसच्या ताकदीचं सांगतात, माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. काँग्रेस ही संपलेली नाही, काँग्रेस संपणार नाही हेही मला माहिती आहे. पण 19% जेव्हा तुम्ही मोठेपणा सांगता श्रीवास्तवजी, त्याच काँग्रेसला 72% मतं मिळत होती. 72%वर काँग्रेस 19%वर आली. आम्ही 32% गेलो. हेमलताजी 72%वर 14%वर आला. तुमचे पण 2 खासदार होते भंडारी साहेब, तुमचे पण 2 खासदार होते. मला पूर्ण कल्पना आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे. आमच्या मनात त्याच्याबद्दल काही शंका नाही. बरं. आणि आम्ही 2 होतोच ना, आम्ही खालीच होतो. आम्ही कुठे दावा केला? आम्ही तोंडात चांदीचा सत्तेचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. आम्ही कुणाचे नातू म्हणून, कुणाचे पणतू म्हणून, कुणाचा पुतण्या म्हणून, कुणाचा जावई म्हणून आम्ही सत्तेत आलो. आम्ही जनतेमध्ये काम करून सत्तेमध्ये आलो. लांब आहे साहेब, तुम्ही थोडासा बघून घ्या. तुमचे पण लोक आम्ही जनतेमध्ये काम करून सत्तेत आलो. आम्हाला कुणाच्याही खानदानाच्या आधाराने घराणेशाही तुमच्यामध्ये पण किती लोक आहेत? आम्ही खानदानाच्या आधाराने सत्तेत मुंडे परिवार, फडणवीस परिवार नाही काय साहेब तुमच्यामध्ये? कष्टांच्या जीवावर सत्तेत आलो. तुमच्याकडे नातू म्हणून, पंतू म्हणून कोणी जन्माला आलं नाही म्हणून तुम्ही आयते नातू, पंतू, पुतण्या, भाचे सगळे पळवताय का राष्ट्रवादीचे? तुमच्याकडे कुणी नव्हते म्हणून आता ही सगळी घराणी तुम्ही तुमच्याकडे घेताय का? पुन्हा आम्ही काही कुणाचे पळवत नाही आहोत. परत आपण या समजुतीमध्ये राहू नका. आम्ही कुणालाही पळवत नाही. ज्यांना स्वतःच्या इच्छेने यावंसं वाटतं ते येतात. ज्यांच्याबरोबर कार्यकर्ते राहू शकत नाहीत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते थांबू शकत नाहीत, त्यांनी आपल्या कारणांची चिंता करावी. त्यांनी शोधावे की लोक आपल्याबरोबर का नाही राहत. हे तुम्ही घराणेशाहीचं बोलले ना, तर तुम्ही पण विचार करा. विश्वास नाही राहिला कार्यकर्त्यांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडून येणाऱ्यांची मुळी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. केवळ स्वबळावर निवडून येतील असे लोक एकत्र बांधून तो पक्ष जन्माला आला. आता भाजपचंही तुम्ही तेच करताय का? ज्याच्याकडे इलेक्ट्रोल मेरिट आहे, ज्याच्याकडे स्वतःचा मतदारसंघ बांधलेला आहे, ज्याच्याकडे पै पाहुण्यांचं राजकारण आहे, ज्याच्याकडे संस्था आहे आणि जो स्वबळावर निवडणूक निवडून येऊ शकतो त्या लोकांना तुम्ही फक्त घेताय का? भांडारी सर उत्तर द्या, मग आपण काँग्रेस मुक्त हेमलताजींच्याकडे. मात्र काहीतरी आधीच्या भूमिका होत्या त्याच्याशी राहणार का नाही? बोला. हा ठीक आहे, बोलायला परवानगी आहे.
बोला भंडारी. भंडारी सर बोला, सगळं ऐकतायत तुम्ही काय म्हणताय ते. Yes, बोला. तुम्ही म्हणजे पक्ष नाही मोकळे साहेबांची परवानगी पाहिजे ना. नाही असं नाही, तुम्ही म्हणत असाल की थोडंसं चुकतंय पक्षाचं तरी तेही ऐकायला तयार आहेत सगळे. बोला ना. नाही म्हणजे तुम्ही मी काय बोलावं सुचवायचा प्रयत्न करताय की काय? नाही नाही भंडारी सर बोला तुम्ही. त्यातला मोकळे साहेबांसाठी मुद्दा असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची मुळी होती याच्याबद्दल मला काही बोलायची गरज नाही. पण मोकळे साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावरती निवडून आलेल्या आमदारांची संख्या कधीही 1/4 पलीकडे गेली नाही. आम्ही 122 आमदार निवडून आणले, भाजपच्या एकट्याच्या ताकदीवर निवडून आणले. आम्ही लोकसभेमध्ये बहुमत मिळवलं, भाजपच्या एकट्याच्या ताकदीवर मिळवलं. त्यामुळे राष्ट्रवादीची महाराष्ट्रातली ताकद ही एका विशिष्ट वर्गापुरती, एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित होती. ती तेवढीच मर्यादित राहिली, कधीही त्याच्या पलीकडे गेली नाही. पवारसाहेबांच्या फडणवीस मुख्यमंत्री झाले ना, किंवा त्यांचं जे काही असेल महत्व, त्यांच्याच मदतीनं तुमचे मुख्यमंत्री झाले. नाही तर राष्ट्रवादी तुम्ही सत्तेत आलात. महाराष्ट्रामध्ये मर्यादित होती, मर्यादितच राहिली. भंडारी सर एक फक्त प्रतिक्रिया संजय बोकरे यांची आणि मग हेमलताजींच्याकडे जाऊयात, त्या मगाचपासून आहेत आपल्याकडे. संजयजी बोला. भंडारी साहेबांना मला एवढंच सुचवायचं आहे, म्हणजे आठवण करून द्यायची आहे, ह्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानंच त्यांचे देवेंद्र फडणवीस पहिला मुख्यमंत्री झाले. हे त्यांना विसरता कामा नये, त्यांनी विसरता कामा नये. म्हणजे त्यांनी आभार त्यांनी आभार मानायला पाहिजे. राष्ट्रवादी विधान आहे, राष्ट्रवादीचे आभार मानायला पाहिजे. विधान आहे. भोकरे साहेब आपण पत्रकारितेमध्ये आहात, आपण चुकीची विधानं नोंदवू नका. विधानसभेचं त्या दिवशीचं कामकाज आजही त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घेतली आहे तिथे उपलब्ध आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याने आपलं बहुमत सिद्ध केलं आणि सत्तेवर राहिलं. तुम्हाला त्यांची मदत झाली नाही असं म्हणायचंय? थांबा, तुम्हाला त्यांची मदत झाली नाही? राष्ट्रवादीची मदत झाली नाही का त्यावेळेला? त्यांची मदत झालेली नाही झालेली. हे सगळी म्हणजे सरळ सरळ आहे. नंतर शिवसेना पाठिंबा दिला नक्की. आणि काय झालं सभागृहात ते माहितीये, सभागृहात काय झालं सगळ्या जगाला माहिती. राष्ट्रवादीने वॉकआउट केला नसता, बहिष्कार घातला नसता, सभागृहामध्ये किती लोक मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला चांगलं केलं त्याला चांगलं म्हणा बघा. पण भंडारी सर ठीक आहे, त्यावेळेला तात्पुरता का होईना उपयोग झाला असं म्हणायला काय हरकत आहे? निकाल हातात यायच्या आधी पवार साहेबांनी जाहीर केला होता पाठिंबा. आणि भंडारी साहेब तुम्ही म्हणताय की भाजपा म्हणजे भारतात जमीनदोस्त झालेला पक्ष, 2च खासदार होते, परंतु आज तुम्ही सत्तेवर आलात. आणि गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या सरकारला जास्तीत जास्त अडचणीत आणण्याचे सगळे प्रयत्न करून बघितले, ते साध्य झाले नाहीत. पवार साहेबांनी त्यांच्या पद्धतीचं सगळ्या पद्धतीचं राजकारण केलं, परंतु त्याच्यावरती देवेंद्रजींनी मात केली आणि पवार साहेबांच्या कुठल्याही खेळीला या महाराष्ट्रामध्ये यश मिळालं नाही. त्यांनी ज्या ज्या खेळी केल्या त्या सगळ्या खेळी त्यांच्यावर उलटल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसची ही परिस्थिती झाली कारण त्यांच्या सगळ्या खेळी उलटल्या म्हणून ही झालेली आहे. नाही, आपण राष्ट्रवादीच्या बद्दल बोलूच या, पण काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत. हेमलताजी, मगाशी सिद्धार्थ मोकळे, माधव भंडारी आणि बाकीच्या विश्लेषकांच्यात एक मुद्दा आला की कार्यकर्त्यांचा आता नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, कार्यकर्त्यांचा आता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास राहिलेला नाही आणि नेत्यांना विश्वास राहिलेला नाही की आपण या सगळ्यात निवडून येऊ, आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चाललेत भाजपात. आता मान्य करायला हरकत नाही, इतके गेले की आता 2 डझनपेक्षा जास्त. मिलिंदजी, इथे थोडीशी गफलत अशी होते की तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की कार्यकर्त्यांचा नेत्यांवरती विश्वास राहिला नाही किंवा कार्यकर्त्यांचा पक्षावरती विश्वास राहिला नाही, हे विधान संपूर्णपणे खोटं आहे. कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, मग तो कुठलाही पक्ष असो, मग तो शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गोंधळ होतोय तो नेत्यांच्या भूमिकेबद्दल. आणि आता जर भारतीय जनता पक्षाचा जो विचार चाललेला आहे, गणेश नाईकांनी तर सांगितलं ना, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ते सोडतायत. शिवेंद्र राजे पण तेच म्हणाले, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पक्ष सोडतोय. एखाद्याला जर एखाद्याला जेव्हा पक्ष सोडायचा असतो तेव्हा पक्ष सोडताना कुठलं तरी कारण मीमांसा द्यावी लागते. मग तेव्हा नेतृत्वावरती आरोप करा किंवा कार्यकर्त्यांना पुढे करा, म्हणजे इथे सुद्धा कार्यकर्तेच पुढे करायला सापडतात. हे खरं तर लोकशाहीचं दुर्दैव मानलं पाहिजे.
या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की भारतीय जनता पक्ष स्वतःला एक केडर बेस पार्टी म्हणते आणि इतके कोटी मिस कॉल केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे इतके सदस्य झालेत, पण आपण संपूर्ण परिस्थिती बघा की आता जे प्रामुख्याने मोठे मोठे नेते पक्ष सोडून चाललेले आहेत त्या सगळ्या नेत्यांची हिस्ट्री बघा. सहकार क्षेत्रामध्ये काम आहे, कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहेत, को जनरेशन प्लांट्स आहेत, कुक्कुटपालन संघ आहेत, दूध डेऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून हे लोकांची हेरून घेतले नेते चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे. तंबूत जायला लागलाय आणि तंबू घेऊन बाहेर जाणार नाही याची काळजी हे हेरलेलं आहे की त्या तंबूत जायला लागलाय, पण त्यांची संस्कृती ते सोडणार नाही. एक मिनिट, मला माझं पूर्ण करू देत. मला माझं पूर्ण करू देत आधी. तर ह्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एक लक्षात आलेलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांची टीम घेऊन या ठिकाणी आपलं बस्तान बांधणं हे अशक्य आहे. म्हणून हेच सगळे लोक की ज्यांना एक स्वतःचं अस्तित्व आहे, ज्यांचा एक स्वतःचा फिक्स मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो फक्त आपला नेता कुठल्या पक्षामध्ये आहे, कारण तो कुठेतरी बँकेमध्ये नोकरीला लागलाय, तो कुठल्या तरी संघामध्ये नोकरीला लागलाय, तो कुठल्या तरी कारखान्यामध्ये नोकरीला लागलाय, त्यामुळे त्याचा नेता हाच त्याच्यासाठी पक्ष आहे. आणि केवळ या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेताना एकतर सत्तेची लालच दाखवली गेली, एकतर आर्थिक लाभाची लालच दाखवली गेली, एकतर आपल्या संस्था वाचवण्याची लालच दाखवली एकच सेकंद त्यांनी असा उल्लेख केला, संजयजी त्यांनी असा उल्लेख केला की त्यांचा नेताच त्यांना पक्ष वाटू लागलाय. म्हणजे एवढे सगळे नेते आहेत, राष्ट्रवादी एक पक्ष नाही, काँग्रेस एक पक्ष नाही, तर स्थानिक ठिकाणी वेगवेगळे पक्ष आहेत असं म्हणायचंय. नाही अप्रत्यक्षपणे नाही, अप्रत्यक्षपणे त्यांना काय तो म्हणायचं तो विषय जाऊ दे. मुख्य मुद्दा कसा आहे, ह्यांनी जे म्हणतात नेते वगैरे, मुळात जे काही जे जात आहेत त्यांनी खरोखर गैरव्यवहार केलेत का, त्यांची काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत का, ती निघायची भीती आहे का, हे फार महत्त्वाचा विषय आहे. आणि सत्ता आज भाजपकडे आहे, गृह खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि हे जात आहेत, मग खरोखर यांनी भ्रष्टाचार केलाय का काय ही शंका येते. एवढं जनता बघते आज आणि त्यामुळेच हे उड्या मारतात. उद्या आपली इन्क्वायरी लागली तर काय करायचं. भंडारी सर असं आहे याच्यातल्या अनेकांवर म्हणजे एक ऐड कर दूं इसमें, ये आपने हेमलता जी बिल्कुल ठीक कहा है, ये भाजपा की एक चाणक्य नीति का हिस्सा है, क्योंकि सारी संवैधानिक संस्थाएं, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, चाहे पुलिस हो, ये सबको इस तरह से इन्होंने अपने कब्जे में रखा है कि जो लोग पार्टी छोड़ने को आ रहे हैं वो आके भाजपा में तुरंत शुद्ध हो जाते हैं, क्योंकि उनकी इंक्वायरी बंद हो जाती है, सीबीआई केस बंद हो जाता है. ऐसा एक नहीं, ऐसे 50 उदाहरण हे असं केलंय का हे मला विचारायचं. सांगतो ना आता ते तुम्हाला हेच सांगतो की आता चित्रा वाघांनी काय सांगितलं की माझ्यावरची चौकशीचा मला त्रास आहे म्हणून मी सोडून जाते, हे साहेबांनी ते सांगितलं. पण माझाही प्रश्न आहे की त्यांनी दबाव तंत्र वापरला आणि ते दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री काय बोलले की ज्यांच्यावरती चौकशी असेल काय असेल तसे लोकांना आम्ही घेणार नाही. आता उद्या बघू की चित्रा वाघांना घेतात की नाही ते आपण बघूया, माहिती पडणार काय ते. हा ते पण आहे, जे सांगतात ते सिद्ध करून देणार की नाही बघूया आपण. भंडारी सर यातल्या आरोपात काय तथ्य आणि याच्यावर भाजपनं आजपर्यंत उत्तर नाही दिलं. जो आरोप पवारांनी केला की चित्रा वाघ यांना त्यांच्या पतीला या सगळ्यातनं सोडवायचं म्हणून ते पक्ष सोडून चाललेत, याच्यावर भाजपनं उत्तर नाही दिलं अजून. ते पक्ष सोडून चालले त्याचं उत्तर आम्ही कशाला देऊ, म्हणजे हे तर विशेषच आहे. म्हणजे एकतर मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक असं वाटतंय की तुम्ही कार्यक्रमाचं चर्चेचं शीर्षक जे दिलं त्याची चर्चा कुठेच करत नाही आहात, ते ठेवलं बाजूला. नाही त्याची चर्चा करायची लोकांना दाखवायला कदाचित हे राजकारणाचं तंत्र असावं, राजकारणाची शैली असावी. या सगळ्याचा मुळात जो चर्चेचा विषय ठेवला तो भंडारी सर या कठीण प्रश्न भाग आहे तो. आणि आमच्यावर माझा एक प्रश्न फक्त आहे की मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ज्यांच्यावर चौकशी असेल त्यांना आम्ही घेणार नाही, तर तुम्ही मला सांगा आज सांगा की चित्रा वाघांना घेणार नाही तुम्ही पक्षात. आम आदमी पार्टीने कारण त्यांनी तेच कारण दिलं ना, का सोडून जातात करून निवडून आणलं, त्यातले किती आमदार गुन्हेगार निघाले आणि त्याच्याबद्दल आम आदमी पार्टीने काय केलं. आता श्रीवास्तव साहेब आम आदमी पार्टीचं नाव घेत नाहीत, आता ते आपण अपक्ष निपक्षपाती म्हणून भाषा वापरतायत. म्हणजे हा सुद्धा जो ढोंगीपणा आहे ना की तुम्ही आम आदमी पार्टीचे आता आम आदमी पार्टी म्हणून तुमच्याकडे लपवण्यासारखं छपवण्यासारखं असल्यामुळे तुम्ही लपवाछपी करता. आम्ही पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे दबावाचं दडपणाचं राजकारण करत नाही. आम्ही कुणालाही दबाव आणून आमच्याकडे आणलेलं नाही. ज्यांना आमच्याकडे यावंसं वाटेल ते येतील. आप सारे हिंदुस्तान में ट्रेडिंग करते हैं, आम आदमी पार्टी से आप ट्रेडिंग नहीं कर पाए एक आदमी की भी. याद रखिएगा हमेशा ये बिकाऊ पार्टी नहीं है आम आदमी पार्टी.
उसका आम MLA आदमी है, पार्टी के तो साथ सच्चा ट्रेडिंग MLA करने है। के आम आदमी छोड़ो, आप श्रीवास्तव देखिए, जी जितने आप छोड़ पहली के बात भागते समझ हैं, लो, ये अपने श्रीवास्तव जी जो ये इस मतदाता तरह है, से उसके साथ में विश्वासघात करते हैं। चिल्लाने से जिसने काम उनको नहीं होता जिताया, है। वोट आपको देकर के समझे, जिताया, इसलिए मैं हिंदी उसके में साथ कहता हूँ कि आप विश्वासघात अगर करते सुनने हैं, के आदि हो तो पार्टी पहले बदल सुनने की चाहे कोशिश पैसा करो। लेके करें, चाहे मंत्री पद लेके करें, चाहे किसी भी दबाव में करें, ये धोखा करते हैं अपने मतदाता के साथ में। और जनता देख रही है इसको कि क्या कर रहे हो आप। ये जो आयाराम गयाराम 20 साल पहले बंद हो गया आपण था, 50 मिनिटं भाषण करायला देणार आहात का? भाजपा ने नए सिरे से चालू किया है। पहले हे काय या पद्धतीने तुम्ही चर्चा चालवणार आहात? MLA लेने का, 2 MLA खरीदने का, सरकार गिराने का, आज मिलिंद जी, या पद्धतीने चर्चा चालवायची असेल तर फक्त त्यांना भाषण करू द्या. एक साथ में लेने का एनमास। मी एकच सेकंद फक्त नाही, या पद्धतीने चर्चा चालवायची असेल तर भंडारी त्याला सर, मी येतो तुमच्याकडे. भंडारी सर, तुम्हाला पूर्ण वेळ मिळणार आहे उत्तर द्यायला. फक्त मी आपण जी लाईव्ह दृश्य दाखवतो आहोत की हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सभागृहात सुरू आहे आणि त्याची थेट दृश्य आहेत. ज्या काँग्रेस आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठं राजकीय वाद सुरू आहे, ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पुस्तक प्रकाशनाला बाजूबाजूला बसलेले आहेत. आणि आपल्याला या सगळ्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे की या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शरद पवार हे दोघंही काय बोलतात, याकडे आपलं बारकाईनं लक्ष असेल. आणि ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य पुस्तक प्रकाशनाची, हर्षवर्धन पाटील यांचं पुस्तक मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद. आपण बसू शकता. मंडळी, विधिमंडळाचा मागोवा माननीय आणि या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे. जेव्हा मुख्यमंत्री किंवा शरद पवार बोलतील तेव्हा तर आपण ते भाषण लाईव्ह पाहणारच आहोत. पण आत्तापर्यंतची जी दृश्य आपण पाहिली किंवा जी दृश्य आता आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, एवढा वेळ बाजूबाजूला बसून सुद्धा माननीय शरद पवार आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांकडे बघितलेलं नाही किंवा एकमेकांशी संवाद साधलेला नाही. यापूर्वी बारामती किंवा अन्य ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात मात्र शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांशी बोलताना दिसले होते, हास्यविनोद करताना दिसले होते. आज मात्र तसं दिसत नाही आहे. भंडारी सर, मगाशी तुम्हाला काही मुद्दे मांडायचे होते आणि असं का झालं की साधारणपणे महाराष्ट्राची राजनीती, राजकारण वेगळं आहे, पण आज दोन्ही नेते एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत, बघतही नाहीत एकमेकांकडे. आता हे दोघेही नेते एकमेकांकडे का बघत नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणं कठीण आहे. ते दोघंच त्याचं उत्तर देऊ शकतील. मगाशी मी बोलत असताना आरडाओरडा करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे आम आदमी पार्टीचे रवी श्रीवास्तव हे त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याच्या फॅसिस्ट प्रवृत्तीचं प्रदर्शन इथे करतात. त्यांनी आमदारांच्या ट्रेडिंगचा विषय काढला. कुणी आमदारांचं ट्रेडिंग केलं? आमचा यातल्या कुठल्याही ट्रेडिंगशी संबंध नाही. तुमच्या हरियाणातल्या आमदारांनी काय केलं, तुमच्या हरियाणातल्या खासदारांनी काय केलं, तुमच्या दिल्लीतल्या आमदारांचं चरित्र काय निघालं हे तुम्ही तपासा. आम्हाला त्यात बोलायची गरज नाही आणि आम्ही त्यात पडतही नाही. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती दगड मारायला हात उचलता तेव्हा तुम्ही काचेच्या घरात आहात. एक नाम तो बताओ मुझे आप जिसको कोर्ट ने सजा दी हो. आपने बहुत सारे केस बनाए वहां पे, मगर किसी को सजा हुई है क्या? उनको कोर्ट ने उल्टा फटकार लगाई पुलिस को कि आप यहाँ पे गलत केस ला रहे हैं. आपल्याला न आवडणारं बोलणं ऐकणं शक्य नाही. भंडारी सर, पूर्ण करा, मग आपण पुढे आपल्याला जे आवडत नाही, आपल्याला जे ऐकवत नाही ते ऐकूनच घ्यायचं नाही. भंडारी सर, ह्या फॅसिस्ट प्रवृत्तीशिवाय आम आदमी पार्टीची ओळखच नाही. कमालीची फॅसिस्ट प्रवृत्ती आहे. भंडारी सर, तुम्ही मुद्दा पूर्ण करा, कारण चाणक्याच्या विषयाकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी राहील. आणि आम आदमी पार्टी हा खरं विषयच नाही. म्हणजे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये 10,000 सुद्धा मतं मिळाली नाहीत त्यांच्या प्रतिनिधींना तुम्ही राजकीय पक्षाच्या चर्चा, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि राजकीय चर्चेचे जाणकार म्हणून बरोबर. भंडारी सर, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे त्या कार्यक्रमाची म्हणजे राज्यातल्या नेतृत्वावर लोकांना विश्वास वाटतो म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीतले नेते येत आहेत का अन्य काही कारण वाटतं तुम्हाला? अन्य कुठलंही कारण नाही. मगाशी मी जे सुरुवातीला सांगितलं तेच एकमात्र कारण आहे की काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो,
हे पक्ष उद्या शिल्लक राहणार आहेत की नाही हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आपण ही चर्चा करत असताना राज्यसभेमधले खासदार संजय सिंग हे काँग्रेस सोडून, खासदारकी सोडून काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यांनी त्याचं कारण हेच दिलंय की या पक्षामध्ये हा पक्ष शिल्लक राहणार आहे की नाही हेच आम्हाला कळत नाहीये. हे वाक्य आहे त्यांचं. बर. आणि हे काय संजय सिंग काय माझं ऐकून नाही बोललेले. संजय सिंग सारख्या लाखो काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मानसिकता, भावना ह्या क्षणाला हेमलताजी असं का होत आहे? नेतृत्वहीन झाले, जे पक्ष दिशाहीन झालेत, हेमलताजी असं का होत आहे? त्यामुळे त्या कार्यकर्त्यांची ही अवस्था आहे. त्याला इलाज नाही. बर. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहणार आहे की नाही ही माधव भंडारींची शंका, हे त्यांना त्याच्याबद्दल व्यक्त होणे हे योग्य आहे. परंतु काळजी करू नका, आजपर्यंत अनेक वेळा काँग्रेस अशा संक्रमण अवस्थेतून गेलेला आहे आणि काँग्रेस हा एक विचार आहे, त्यामुळे तो काही संपणं वगैरे ह्या गोष्टी आपण डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट, आपण मला हा प्रश्न विचारला की असं का घडतंय, तर त्याच्यामागचं कारण असं आहे की 2014 पासून एक राजकारणाचा बाज बदलायला लागलेला आहे आणि सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आल्यापासून जी त्यांनी घोडदौड सुरू केली आहे, ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलंय, त्या सगळ्या राजकारणाला हे लोक बळी पडतायत असं मला दुर्दैवानं म्हणावं लागेल. आता मगाशी विषय झाला की या संस्थांमध्ये भ्रष्टाचार आहे का, हे लोक भ्रष्टाचारी आहेत का, परंतु ह्या सगळ्या सहकारी संस्था ह्या भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालतात असं म्हणणं हे अत्यंत धाडसाचं होईल, कारण त्या संस्थांचं जाळं विणताना अत्यंत कष्ट घ्यावे लागले, त्यामध्ये काही अनियमितता होऊ शकते आणि सगळं अर्थकारण, ग्रामीण सामाजिककरण हे सगळं ह्या सगळ्या संस्थांवरती अवलंबून आहे. आणि म्हणून भाजपने खरं तर इथं चाणक्य नीती वापरलेली आहे. या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेताना वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवली जातात, वेगवेगळ्या चौकशीचं त्यांच्यावरती संकट आणलं जातं आणि जेनं केनं प्रकारे आपला पक्ष वाढवण्यासाठी जे काही करता येईल त्या सगळ्या नीतींचा वापर होतो. आता मुख्यमंत्र्यांनी काल विधान केलं की ज्यांच्यावर ईडीची आणि सीबीआयची चौकशी चालू आहे अशा लोकांना आम्ही पक्षामध्ये घेणार नाही. आता बबनराव पाचपुतेंपासून गावितांपासून आज चित्रा वाघांपर्यंत अशा असंख्य उदाहरण आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं हे विधान पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणायचं का? म्हणजे मुख्यमंत्री एक बोलतात आणि एक करतात असं म्हणायचं का? मुख्यमंत्री एक बोलतात एक करतात. मग सिद्धार्थकडे येतो, मग कासोजी मी येतो तुमच्याकडे. बबनराव पाचपुते आमच्याकडे, बबनराव पाचपुते आणि गावित साहेब हे दोघेही आमच्याकडे 2014च्या निवडणुकीच्या आधी आले. तेव्हा तर काही त्यांच्यावर दबाव आणण्याचा, त्यांच्या मागे चौकशी लावण्याचा मुद्दा नव्हता. गावितांची चौकशी झाली होती, गावितांची चौकशी चालू होती आणि मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की जेव्हा ते गावित जेव्हा आदिवासी विकास मंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की यांना आम्ही आतमध्ये पाठवू, यांना आम्ही जेलमध्ये घालू गावितांना, असं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. आपण जुनी कात्रणं काढून बघा, जुन्या व्हिडिओ क्लिप्स बघा, तेव्हा मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हटले होते की गावितांना आम्ही तुरुंगामध्ये टाकू. आणि आज 2014 पासून 2019 पर्यंत गावितांच्या चौकशीचं काय झालं? काय आपण स्पष्टपणे उत्तर द्या. आपण ताकाला जाऊन भांडण नका लपू. आम्ही ताकाला जाऊन काही भांडव लपवत नाही, आम्ही ताकालाही जात नाही आणि भांडव लपवण्याचं काही कारणच नाही. गावित साहेबांची चौकशी तुमच्या सरकारने केली होती, त्याच्यामध्ये गावित साहेबांना तुम्ही निर्दोष सोडलं. बबनराव पाचपुतेंच्या वेळेचं कारवाई तुम्हीच केल्या होत्या, त्याच्यातून त्यांना काही झालं नाही, ते बाहेर पडले. आम्ही मुख्यमंत्र्यांचं विधान, कुठेही मुख्यमंत्र्यांच्या विधानामध्ये बदल झालेला नाही. मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ती त्यांची आणि पक्षाची भूमिका आहे. ज्यांच्यावर चौकशा चालू आहे, ज्यांच्यावर कारवाई चालू आहे, अशा कुठल्याही व्यक्तीला आम्ही स्थान देणार नाही. ही पक्षाची भूमिका आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. बर, एक थोडक्यात प्रतिक्रिया सिद्धार्थ मोकळे यांची आणि मग आपण इकडे स्टुडिओकडे येणार आहोत. सिद्धार्थ बोला. कसं आहे, मुख्यमंत्री जे म्हणत होते की काँग्रेस राष्ट्रवादीतल्या लोकांना मी तुरुंगात टाकेल, कदाचित त्या तुरुंगाचं नाव भाजप असं असेल, असो तो मुद्दा वेगळा. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा जाहीर भाषणांमधून किंवा मीडियासमोर सुद्धा बोलताना एक गोष्ट सांगितली होती की काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घोटाळे करून त्यांचे हात दगडाखाली दबलेले आहेत, ते भाजप आणि सेनेचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसनं स्वच्छ चारित्र्याचे असलेले जे नेते त्यांना पुढे करावं आणि चांगल्या पद्धतीने तो फाईट करावा. मात्र त्यांनी त्या पद्धतीनं काही केलं नाही. आज आम्हाला बी टीम म्हणून हिणवणारे सगळे नेते हे ए टीम मध्ये जाऊन बसलेले आहेत. अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांच्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांना संधी द्यावी, नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, जेणेकरून हे सगळं करता येईल. आणि आतापर्यंत जी नीती वापरली
इतर तिसरा पर्यायच उभा राहू द्यायचा नाही, मात्र सेना भाजपला मदत झाली तरी चालेल, ही नीती आता तरी यांनी सोडावी, नाहीतर आता घरात राहिलं ते सगळं संपायची वेळ आलेली आहे. आता तरी या दोन पक्षांनी भानावर यावं आणि तिसरा पर्याय उभा राहू नये यासाठी जे ताकद लावतात त्यापेक्षा या सेना भाजपला रोखण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन ताकद लावण्याचा प्रयत्न करावा, एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कासोजी, ते म्हणतात त्याच्यात तथ्य आहे, तुम्ही स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांना का नाही पुढे आणत आणि तिकीट देत, किंवा जर का किंवा ताईंनी जे म्हटलं की राजकारणाचा ढब आणि पॅटर्नच बदलला 2014 नंतर, तुमच्या जाणत्या नेत्यांना हा कळला नाही की राजकारणाचा पॅटर्न बदलतोय, काँग्रेसच्या नेत्यांना कळलं नाही? सर्व कळतंय. माझ्यासारखा माणूस इकडे बसला तुमच्याशी बोलतोय ना, मी संधी देतात ना, आमचा पक्ष आम्हाला संधी देतो म्हणून आम्ही इकडे बसलो आहेत ना. मी तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो. तर तुमचं आता ते तुम्ही बोलतात ना की चाणक्य ठरले की नाही, मी तुम्हाला एक खरं मूळ मुद्दा सांगतो. आता 2 उदाहरण आहे. हे काय चाणक्य नीती हे काहीच नाही. हे जे लोक गेली आहेत ना ते सत्ताचे भुके होते. आता तुम्हाला सांगतो, मला 2 उदाहरण लवकर देतो तुम्हाला. गणेश नाईक साहेबांना 2दा पालकमंत्री केले, त्यांचा एक मुलगा संजीव नाईक खासदार झाला, संदीप नाईक आमदार झाला, सागर नाईक महापौर झाला, सचिन नाईक साहेबांना 3दा आमदारकी दिली. त्यांना सत्ताशिवाय राहता येतच नाही, म्हणून जिकडे सत्ता आहे तिकडे ते लोक जातात. आता उद्या त्यांच्याकडे सत्ता नसेल पण कुठे कुठे आणखीन दुसऱ्या जागेवर जाणार ते लोक. तर मूळ मुद्दा हे आहे की कोण चाणक्य नाही, मूळ मुद्दा हे आहे की सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाही, म्हणून इकडे तिकडे पळतायत ते लोक. संजयजी, याच्यात काय तथ्य? म्हणजे राजकीय पक्ष काढायचा तर कुठलाही राजकीय पक्ष सत्तेकरताच करत असतो. मला एक सांगा, भारतीय जनता पक्षानं आता जी भूमिका घेतली आहे फोडाफोडीचं राजकारण, हे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूप असला. हे केव्हा 22 आमदार फोडून घेतले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले, पुलोत केलं, हे सगळ्याला माहिती आहे. हे राजकारण फोडाफोडीचं शरद पवारांनी केलं आणि भाजपनं केलं, तर भाजपच्या बाबतीत आक्षेप घेण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. हे बघा, राजकारणात मुत्सद्दीगिरीलाच महत्व असतं आणि राजकारणात हे भारतीय जनता पक्ष मुत्सद्दीगिरीनं हे फोडाफोडी करत असेल तर तुम्ही तुमचा पक्ष, तुमचं आत्मचिंतन तुम्ही करा. काँग्रेसवाल्यांनी आणि राष्ट्रवादीवाल्यांनी आपले कार्यकर्ते का जात आहेत, आपले आमदार का आपल्याला सोडून जात आहेत, कार्यकर्ते का जात आहेत, ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तेचे भुके आहेत ते लोक. म्हणजे पक्षनिष्ठा गेली का? तेच ना, तसेच लोक आहेत ना ते. तेच मी सांगतो, त्यांना निष्ठा नाही. म्हणजे शरद पवारांची विश्वासार्हता नाही 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 म्हणतात. त्यांना सत्याचा भूक आहे म्हणून ते कोणाला पण कुठे पण जाऊन नेता बनवतील ना ते लोक. तशी लोक आहेत ते लोक. मिलिंद जी मुझे सिर्फ एक बात कहनी है, एक बड़ा मुद्दा बताना है. वो ये है कि जो अभी हाल के हालात हो रहे हैं पिछले कुछ 1, 2, 3 सालों से, उसमें जो दल बदल कानून है, एंटी डिफेक्शन लॉ है, उसको रिविजिट करने की जरूरत है. क्योंकि जिस तरह से शेड्यूल 10 में जो भी चेंजेस करने हैं वो किए जाएं कि अगर एक एमएलए अपने सिटिंग टर्म के अंदर अपनी पार्टी को बदलता है तो उसके लिए सख्त प्रावधान होने चाहिए कि वो इतने सालों के लिए इलेक्शन लड़ने के योग्य नहीं रहेगा, जैसा कि कर्नाटक के अंदर अयोग्य किया गया है अभी 17 विधायकों को. उसी प्रकार का कानून सख्त बनाया जाना चाहिए. मुख्यमंत्र्यांना चाणक्य नीती वापरायचं काही कारण नव्हतं काय आणि नाही. आज चंद्रकांत दादांच्या सारख्या 2 नंबरच्या मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रामधल्या राष्ट्रवादीला सुरुंग लावू शकतात. हे का लावू शकतात तर ह्यांचं कमकुवतपणा आहे राष्ट्रवादीवाले किंवा भ्रष्टाचाराची प्रकरण आहे त्यांची, त्याच्याशिवाय हे घाबरून गेलेले नाही. चंद्रकांत दादा एकटे भारी पडले, चाणक्य असायला पाहिजे. कोण भारी पडला नाही, कमकुवत पक्ष नाही. ते माणसं जे गेले ते कमकुवत आहेत, त्यांना स्वतःचा आधारावर ते जिंकून येऊ शकत नाही. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे संस्थानिकांचा समूह आहे तो संस्थानिक सगळे फोडायला त्याला किती वेळ लागला बघा, आणि संस्थानिक फोडायचं काम केलं त्यांनी. आम्ही मजबूत आहे, पुढच्या काळात तुम्हाला समजणार ते. आणि हे जे गेले ते कमकुवत लोक गेले, त्यांचा स्वतःचा आधार नाही, स्वतः जिंकू शकत नाही म्हणून ते गेलेले परत आले तर घेणार नाही. कोण घेणार नाही ते. तुम्ही बघा, काळ आहे ना, तुम्ही पण असणार, आम्ही पण असणार, आपण बोलूया परत. शरद पवार तर परवाच म्हटले की फोन केला की हे परत माझ्याकडे बघा. म्हणजे तुम्ही परत घेणार का? कोण घेणार नाही त्यांना. हे तुम्ही येऊ, आपण बोलूया ना परत. कोण घेणार नाही ते कमकुवत लोक. तुम्ही जसं सांगितलं ते कमकुवत लोकच गेलेत. बरं, हेमलताजी, एक प्रश्न जसा आता संजय भोकरेंनी उपस्थित केला, जे गेलेत ते लोक जर का भाजपला कंटाळून परत आले तर घेणार का त्यांना? आणि ही चाणक्याची रणनीतीचा विजय नाहीये असं म्हणतात ते. आता आपण भंडारी सर, मी सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला वेळ देणार आहे मी थोडा कार्यक्रम संपण्यापूर्वी. बोला ताई, पूर्ण करा.
या लोकांचा जो कल भाजपकडे जाण्याचा वाढलेला आहे त्याचं स्पष्ट कारण असं आहे की ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, हे तर स्पष्ट झालेलं आहे. उद्याच्याला कदाचित भारतीय जनता पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर जाईल तेव्हा हे लोक परत नवीन ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेला काय परिस्थिती असेल ते मी आता सांगणं खूप अवघड आहे. परंतु पक्ष नेतृत्व नक्कीच विचार करेल की ज्या लोकांनी पक्षाला वाईट अवस्थेमध्ये त्रास दिला, दगा दिला, त्या लोकांना परत घ्यायचं का नाही. सिद्धार्थजी 30 सेकंद, तुम्हाला 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ नाही देता येणार. सिद्धार्थ मोकळे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. रविजी 30 सेकंद शेवटचे. नहीं, मेरा मुद्दा ये है कि जो इस तरह से दल बदल हो रहा है, दूसरी पार्टी में जा रहे हैं, ये जनता के साथ, वोटर के साथ में विश्वासघात है. ठीक है, और जनता इनको इसकी सजा निश्चित रूप से देगी. भंडारी सर 30 सेकंद शेवटचे. यातले 2 मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत की पवार साहेबांनी छगन भुजबळांपासून गणेश नाईकांपर्यंत सगळे लोक दुसऱ्या पक्षातून फोडून आपल्याकडे आणले होते. त्यावेळेला तुम्ही सगळेजण पवार साहेब किती महान रणनीतिकार आहेत, चाणक्य आहेत वगैरे गोडवे गात होतात. त्याच्या अगोदर काँग्रेसने बेरजेच्या राजकारणाच्या नावाखाली शेका पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष हे संपवले. त्यावेळेला नेहरूंपासून सगळ्या काँग्रेसचं तुम्ही तोंड भरून कौतुक केलं. आज जेव्हा हे नेते भाजपकडे यायला लागले, कार्यकर्ते भाजपकडे यायला लागले, तेव्हा मात्र तुम्हाला वेगळी प्रवचन म्हणजे त्यांनी केलं तर ते बेरजेचं राजकारण, त्यांनी केलं तर ते चाणक्यपणा, त्यांनी केलं तर ते कौतुकाचं. पण भाजपकडे आले की मात्र सगळा गुन्हा झाला. ही जी विचार करण्याची पद्धत आहे, ही सेक्युलर विचार पद्धती सोडा ना आता एकदा सोडा. भंडारी साहेब, विचार करणार तुमचा मुद्दा लक्षात आला. खरं तर सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे मगाशी आपण गेलो होतो, त्यांना आवाज पोहोचला नाही. तुर्तास तरी भाजपकडचं इनकमिंग हे जोरात आहे आणि गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांनी असा दावा केला तर ही संख्या निवडणुका येईपर्यंत 50च्या वर जाईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची, असा त्यांनी दावा केला. बघूयात पुढच्या काही दिवसात काय होतं ते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्वतःवर आणि पक्षावर जो डळमळीत झालेला विश्वास आहे तो किती डळमळीत झाला आहे हेही आपल्याला पुढच्या काही दिवसात कळेल. तुर्तास या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.